लिपिक या पदाची तयारी करत आहात तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे टायपिंग स्पीड. अजून बऱ्याच कॅन्डिडेटची टायपिंग ही 40+ येत नाही स्पीड किंवा ॲक्युरेसी 95+ येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या चुका करतात. त्या चुका ह्या तुमच्या टायपिंग स्पीड वाढवू देत नाहीत आणि त्याच्यानंतर ॲक्युरेसी देखील वाढवू देत नाही. तर त्यासाठी पूर्ण प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे पहा, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सरावच नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र थोडीशी मेहनत एक्स्ट्रा करावी लागणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं सराव आहे आणि खूप प्रॅक्टिस करत आहेत तरी पण देखील त्यांना या ठिकाणी ॲक्युरेसी वाढत नाही आणि टायपिंग स्पीड देखील वाढत नाही. तर ह्याच्या मागचं कारण काय? तर ह्याच्या मागचं कारण आहे, त्याच्यामागे एक थिअरी आहे मित्रांनो. टायपिंग स्पीड ही एकदाच कधीही वाढत नाही, ॲक्युरेसी पण एकदाही कधी वाढत नाही. तर त्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या ॲक्युरेसीवर. ॲक्युरेसी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचं एक नियमच आहे, ॲक्युरेसी आणि त्याच्यामध्ये असलेली स्पीड. जर तुमची ॲक्युरेसी व्यवस्थित असेल तर हळूवारपणे स्पीड ॲटोमॅटिकली वाढते. त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही स्पीडला महत्त्व न देता फक्त तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेसीला महत्त्व द्या. तुमची स्पीड ॲटोमॅटिकली गेन करेल. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे, तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीनं टायपिंग करत असताना तुम्ही बसत आहात तर त्यावेळेस बसण्याची पोझिशन तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे, स्ट्रेट ठेवायचे. एक्झाम्पल, इथं जर कम्प्युटर असेल आणि या ठिकाणी तुमची PDF असेल कम्प्युटर टायपिंगचं पॅसेज आणि या ठिकाणी तुम्ही जर बसला असेल तर तुमची ही नजर या ठिकाणी ठेवायची आहे. ॲटोमॅटिकली या ठिकाणी तुमचं पॅसेज टाईप होईल. परंतु पॅसेज टाईप होत असताना या ठिकाणी जर 10 मिनिट तुम्ही वेळ लावलेला असेल, 10 मिनिटाचं पॅसेज टाईप करत असाल तर जास्तीत जास्त फक्त 1.5 ते 2 मिनिटच तुम्ही या स्क्रीनकडे पहा. आधीमध्ये जास्तीत जास्त पूर्ण भाग तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पॅसेजकडे पाहायचं आहे. जरी सध्याला चुका होत असल्या तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला सवय लागायला थोडंसं वेळ लागेल. परंतु एकदा जर सवय लागली तर या ठिकाणी तुमचा फायदा असा आहे की तुमची ॲक्युरेसी वाढेल, 100% ॲक्युरेसी वाढेल आणि त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी स्पीड पण ॲटोमॅटिक वाढायला सुरुवात होईल. ह्या गोष्टीकडे तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी जवळपास या ठिकाणी स्पीड वाढत नाही किंवा टायपिंग वाढत नाही म्हणून काय करत असतात, घंटा-घंटा, 2-2 घंटे, 3-3 घंटे टायपिंग सलग करायचा प्रयत्न करतात. पण असं न करता तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त 2 ते 4 पॅसेज तुम्हाला सध्याला टाईप करायचे आहेत. म्हणजे सकाळी 2 जर केले तर सायंकाळी 2 करा तुमच्या वेळेनुसार. आणि यामध्ये फर्स्ट पॅसेज जर तुम्ही 10 मिनिटाचा टाईप केला तर यामध्ये तुम्हाला 10 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं गॅप द्यायचं आहे, बोटाला रिलॅक्सेशन ठेवायचं आहे. जर कंटिन्यू जर तुम्ही केलं तर ॲक्युरेसी पण कमी येईल आणि स्पीड पण कमी येईल. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला गॅप ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला कमीच प्रॅक्टिस करायची. जास्त जर तुम्ही करत बसाल तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण तुमच्या पद्धतीनं तुम्ही गॅप देऊन जर करत असाल, वेळ असेल तुमच्याजवळ, तर तुम्ही आता 10-10 मिनिटाचं, 20-20 मिनिटाचं गॅप देऊन करू शकता. पण सध्या ती वेळ नाही, सध्या लेखी परीक्षेची तयारी करायची वेळ आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ तिकडे द्या आणि इकडे फक्त 2 ते 4 पॅसेज तुम्ही दिवसामध्ये या ठिकाणी टाईप करा. दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजेच पॅसेज तुम्ही कोणता टाईप करत आहात. कारण पॅसेज टाईप करत असताना योग्य 400 शब्दाचा पॅसेज तुमच्याजवळ असायला हवा. कारण 400+ शब्द त्या ठिकाणी येतात. 35 ते 38 लाईनी त्या ठिकाणी मे बी असू शकतात. तर त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज आला पाहिजे. कधी-कधी जर पॅसेज तुम्ही जास्त यूज करत असाल, कमी यूज करत असाल तर तुम्ही संभ्रमामध्ये पडतात. त्याच्यामुळं ॲक्युरेसीमध्ये त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते, स्पीडमध्ये. त्याच्यामुळे यासाठी आपण ॲक्युरेट स्पेशल बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी पॅसेज तयार केलेले, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही जर हे पॅसेज माझे व्यवस्थित जर 9 मिनिटामध्ये तुमच्याजवळ जर संपत असेल तर एक्झामला 8 ते 8.5 मिनिटामध्ये ते पॅसेज तुमचे कव्हर होतील. या पद्धतीनं आपण योग्य फॉर्मॅट्समध्ये तयार केलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, स्पीड कशी चेक करायची आणि ॲक्युरेसी कशी वाढवायची हे महत्त्वाचं आहे. तर जेव्हा तुम्ही एखादं पॅसेज ऑफलाईन टाईप करत असाल तर अशी काही वर्ड्स असतात, ती वर्ड्स तुमचे कंपल्सरी फर्स्ट टाईमला पॅसेज टाईप केला, दुसऱ्या टाईमला पॅसेज टाईप केला तर ते वर्ड्स चुकतात. मग ते वर्ड्स तुम्हाला काय करायचे, हायलाईट्स करायचे आहेत. आणि जेव्हा ते वर्ड्स आलेले असतील तर ते थोडंसं हळूवारपणे तिथं स्पीड कमी करून तुम्हाला टायपिंग करायचे. अशा पद्धतीनं करा. आणि जेवढ्या चुका निघतात पेन्सिलनं त्या ठिकाणी तुमच्या ह्या पेजेसवर, एकदा तुम्ही टाईप केल्याच्यानंतर पेजेसवर जेवढ्या काही चुका निघालेले आहेत ते हायलाईट्स करा, पेन्सिलनं किंवा पेननं लिहून ठेवा. आणि पुढच्या वेळेस जेव्हा 10 मिनिटाचं तुम्ही पॅसेज टाईप कराल त्यावेळेस तुम्ही पुन्हा तो पॅसेजमध्ये आपल्या चुका होऊ नयेची काळजी करून हळूवारपणे तुम्ही टायपिंग करा आणि वेळ लावा, किती मिनिटामध्ये होत असेल. एकदाच तुमचं पॅसेज हे डायरेक्टली 10 मिनिटात कधीही कव्हर होणार नाही. बऱ्याच कॅन्डिडेटची स्पीड 60+, 65+ आहे, परंतु बऱ्याच कॅन्डिडेटची स्पीड ही 40पेक्षा कमी आहे किंवा 40च्या आसपास आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी
या ठिकाणी व्यवस्थित वेळ लावून दररोज थोडंसं स्पीड वाढवायची. स्टेप बाय स्टेप जर असं तुम्ही केलं तर तुमचं पॅसेज हा व्यवस्थित कव्हर होतो. तुम्हाला कोणतीही फायनल एक्झाम्समध्ये अडचण येत नाही. दुसरं एक सांगायचं आहे, प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सुरुवातीला 10 मिनिटाचा जो वेळ आहे त्यामध्ये सुरुवातीचे 2 मिनिट्स तुमचं कॉन्सन्ट्रेट पूर्ण माइंडचं आणि बोटाचं त्या पॅसेजवर जाईपर्यंत, लिंक लागेपर्यंत, सेटिंग्स होईपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हळुवारपणे लाईनी टाइप्स करायचे आहेत. मग 2 मिनिटानंतर थोडंसं तुम्हाला स्पीड हळुवारपणे वाढवायची आणि शेवटचे 7 मिनिटाच्या नंतरचा वेळ असतो 3 मिनिट्स. मात्र या ठिकाणी तुम्हाला स्पीड काय करायची, एक सर्वात हायली स्पीड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आणि प्रॅक्टिस करत असताना बॅकपेजचा वापर तुम्हाला चुकून सुद्धा सध्या करायचा नाही. तर अशा पद्धतीने टायपिंग करा. तुमची स्पीड ॲक्युरसी व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करत आहात तर या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो आपण खास स्टडी मटेरियल्स तयार केलेले आहे. यामध्ये लिपिक असेल, त्याच्यानंतर शिपाई असेल, त्याच्यानंतर कार ड्रायव्हर असेल, सर्वांसाठी आपण ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज, टायपिंग पॅसेज, कम्प्युटर्स सर्व आदी मटेरियल्स तयार केलेले. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. तसेच टेलिग्राम चॅनल्स आहे आपला, त्याच्यावर आपण PDF अपलोड करत असतो. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सबस्क्राईब करा.